मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज मराठी मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी उत्तम कुमार. आज आपल्या सोबत घेऊन आलोय एक असा वेगळा विषय, आदिवासी समाजाविषयीचा. आदिवासी समाजातील नेत्यांचा किंवा आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा अनेकदा राजकीय मंडळी किंवा अनेक राजकीय पक्ष वापर करून घेत आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न सध्या समोर येतोय. आदिवासी समाजातीलच अनेक कार्यकर्ते हा प्रश्न उपस्थित करतायत. या विषयावरच आपण आज चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलंय. या आदिवासी चळवळीमध्ये आणि आदिवासी समाजासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आदिवासी समाजाचे नेते, ज्येष्ठ नेते माननीय नामदेवराव भोसले साहेबांना. नामदेवराव भोसले साहेब, आपलं या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्ते. नमस्ते. धन्यवाद. कायदा आणि सुरक्षेच्या नावाखाली निर्दोष आदिवासींना गंभीर गुन्हेगार ठरवलं जातं, असं काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या वाक्यामध्ये कितपत तथ्य आहे? खरंच आदिवासींना, निर्दोष आदिवासींना गुन्हेगार ठरवलं जातं का? या अनुषंगाने आदिवासींच्या हक्कांविषयी, आदिवासींच्या विविध समस्यांविषयी चर्चा सुरू झाली. अनेकदा बरेचसे आदिवासी नेते आहेत, आदिवासी समाजातून त्यांच्या मतावर निवडून जातात, परंतु निवडून गेल्यानंतर मात्र आदिवासी समाजाकडे म्हणावं तितकं लक्ष देत नाहीत आणि मग आदिवासी समाजाच्या समस्या तिथंच राहतात. अशी ओरड, अशाही समस्या आदिवासी समाजातनं केल्या जातात. या समस्याही खऱ्या आहेत का, किंवा हे प्रश्नही खरे आहेत का, हे सगळंच जरा आम्हाला उलगडून सांगा. तसं म्हटलं तर आपण अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगला, प्रत्येक पीडित, गरीब आणि वंचित लोकांच्या मनातला प्रश्न केला. आदिवासी म्हणलं की आज देखील स्वातंत्र्यहीन जीवन जगणारा आदिवासी आहे. स्वातंत्र्याच्या आधीच्या कालखंडामध्ये, म्हणजे पारतंत्र्यामध्ये पारधी समाजाला किंवा आदिवासी समाजाला, सर्वच आदिवासी समाज जो आहे जंगल संस्कृतीमध्ये राहणारे लोक होते. मूळ हा विषय आहे. आणि जंगल संस्कृतीमध्ये राहत असताना हे लोक काटक्ष विषयानं राहत होते, परंतु इंग्रजांनी त्यांच्यावर ठपका मारला गेला आणि इंग्रजांनी ठपका मारल्यामुळे त्यांना चोर दरोडेखोर अशा नावाची डिग्री त्यांच्या कपाळी बांधली. तो कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर याच्यामध्ये बदलाव होणं गरजेचं होतं, परंतु गेले 75 वर्ष याच्यामध्ये बदलाव झालेला दिसून येत नाही आणि तो करण्यासाठी कोणतंही सरकार प्रयत्नशील नाही. हे भारताचं स्वातंत्र्यामध्ये दुर्दैव आहे. भारतामधील आपण एकच राज्याचे विषय घेता कामा नाही, तर भारतामधील सर्वच राज्यामधील आदिवासी, पारधी असो, भिल्ल असो, ठाकर असो, गोंड असो, मार्या, ह्या समाजाला जंगल बी राहिली नाही आता आणि या समाजाला गाव बी राहिले नाही. त्याचा उद्देश विषय असा आहे की 1986 मध्ये ह्या भारत सरकारच्या कायद्यानं वन फॉरेस्ट कायदा निर्माण केला आणि वन फॉरेस्ट कायदा निर्माण केल्यामुळे आदिवासी हा जंगलाच्या बाहेर पडला गेला, त्यांना वंचित केलं गेलं, उघड्यावर काढलं गेलं. आणि ज्या वेळेस ते 86 मध्ये बाहेर आले, ते 86 ते 90 पर्यंत या समाजाला कुठं आणि कशा स्वरूपात जगावं हे माहित नव्हतं. सगळ्यात विषय असं झालं की गाव व्यवस्था जोपर्यंत, ग्रामपंचायत व्यवस्था असेल, पंचायत समिती व्यवस्था असेल, जिल्हा झेडपीचे काम असतील किंवा लोकप्रतिनिधीचे वेगवेगळे विभाग काम करणारे लोकप्रतिनिधी असतील, पांढऱ्या पेशेतील, या लोकांनी आदिवासींना ग्रामपंचायत किंवा ग्राम व्यवस्थेमध्ये सामावून न घेतल्यामुळे आज देखील आदिवासी समाजाची फरफड एखाद्या जनावरापेक्षा भयंकर आहे. त्याचं उदाहरण जर द्यायला म्हणलं तर आज आपण हे बघावं की आज वन फॉरेस्ट हे उघडं मारहाण करून, ज्यांनी मारहाण केलं तेच आता उघड्या ह्याच्याने ओरडत आहे की आम्हाला वृक्षारोपण करायचे आहे. वृक्षारोपण करत असताना पहिले जंगल होते, जोपर्यंत जंगल आमच्या ताब्यात होती तोपर्यंत जंगलातील प्राणी सुद्धा सुरक्षित होते, जंगल सुरक्षित होते आणि आम्ही आदिवासी देखील पोटभर अन्न आम्हाला काही नसताना छान रीतीने मिळत होतं. आम्ही जंगलामध्ये समाधानी होतो. परंतु आज दुर्दैव आहे की भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षानंतर 80 वर्ष होऊन देखील आदिवासींना शासकीय सवलतीपासून वंचित ठेवलं गेलं, त्यांना ग्रामव्यवस्थेच्या बाहेर ठेवलं गेलं, त्यांना शासकीय सवलतीपासून दूर ठेवलं गेलं, शासकीय कागदपत्रापासून दूर ठेवलं गेलं. 50-50, 60-60 वर्षाच्या अटीखाली त्यांना कागदपत्र दिले जात नाही
आणि कागदपत्र न दिल्यामुळं हम्म, त्यांना शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत कसल्या पोहोचत नाही. राहिला प्रश्न आपण म्हणले की शासनाच्या सुविधा आणि विषयावर हम्म, भारताच्या महामहिम राष्ट्रपती मुर्मू मॅडम बोलल्या की बाबा विषयातून असंच आहे. हे खरं आहे. हे भारताचं दुर्दैव आहे की एक हम्म, बाजूला हम्म, होसवसलेल्या जगामध्ये एक देश आहे की तो होसवसलेल्या विषयाकर फरफटत ओढत चाललेला आहे आणि एक देश असा आहे, त्याच्या हम्म, पलीकडे एक देश आहे, त्याच्या पलीकडे एक देश आहे. तो देश म्हणजे आदिवासींचे स्वतंत्र रूढी, परंपरा, निसर्ग हम्म, पूजा, जंगल पूजा आणि या विषयामध्ये तो आपल्याला स्वतःला वाहून घेतलेला आदिवासी आहे. या आदिवासीच्या हम्म, विषयावर जर आपण बोलायला गेलो तर आदिवासींना जर व्यवस्थितीनं त्यांना स्थिरता मिळाली असती, त्यांना घर स्थिर मिळाले असते, तर त्यांचे देखील मुलं गाव हम्म, व्यवस्थेच्या जगात त्यांची मुलं शिकले असते, त्यांची मुलं मूळ हम्म, प्रवाहात आले असते, ते सुद्धा प्रगतीच्या वाटचालीला आले असते. परंतु दुःख वाटतं की या फरफटलेल्या युगामध्ये फक्त बोललं जातं, काम मात्र शून्य आहे. म्हणजे आदिवासी हम्म, काल बी हम्म, तसाच आहे, आदिवासी आज बी असाच आहे आणि मला दुःख वाटतं हम्म, की इथून पुढे बी आदिवासींचे दुःख असेच राहतील की काय? कारण असं आहे हम्म, की हम्म, प्रत्येक खाद्य, प्रत्येक विषय हा एका चांगल्या विषयातून काम करण्यास आता तयार नाही. आज जर आपण उदाहरण त्याच्यात घ्यायला गेलो, तर जातीचा दाखला काढण्याकरता 10 कागदपत्र लागतात. 10 कागदपत्र लागताना हम्म, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असते, तलाठी असतो, सर्कल असतो. यांचे कागद काढायला गेल्यानंतर त्यांना बिगर पैशाचा हम्म, कोणताही पुरावा दिला जात नाही. हे दुर्दैव आहे. हम्म, तर ह्यांचे हम्म, हम्म, एक कागदपत्र, एक जाती दाखला काढण्यासाठी 10 दिवस जर जावं लागेल आणि 10 दिवसाने तुमचे 2 हम्म, महिन्याने 6 महिन्याने त्यांना सांगितलं जातं तुमचा दाखला बाद आहे. तुम्हाला दाखला मिळणार नाही. तर हे कितपत उचित आहे? किंवा तुमचे जर कागदपत्र मिळाले नाही तर ते लोकं सुधारणार कधी? एक. आज हजारो लोकं आहेत की आपण हम्म, हम्म, आधार कार्ड नावावर आपण चाललेलो आहोत. तो आज हजारो लोकं आदिवासींचे असे आहेत की आज सुद्धा त्यांना आधार कार्ड नाही. मग आधार हम्म, कार्डाशिवाय हम्म, कोणतंही आज भारत देशाचं नागरिकत्व स्वीकारलं जात नाही. जर बरोबर. आधार कार्डच हम्म, नसेल आणि आधार कार्ड आता बंद झालेले आहे, तर आदिवासींमध्ये हम्म, बदल हम्म, काय? आणि आदिवासींसाठी सरकार काय करत आहे? त्या स्वरूपाचं एक हम्म, वेगळी भूमिका सरकारच्या पुढे मांडणं गरजेचं वाटतं. बरोबर. अगदी महत्वाचे मुद्दे मांडले तुम्ही भोसले सर. आणि अख्ख्या राज्यभरात किंवा जिथं जिथं आदिवासींवर अन्याय होतो, आदिवासींच्या समस्या उफाळून येतात, तिथं तिथं तुम्ही भेट देता, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता. गेली अनेक वर्ष आदिवासी समाजामध्ये कार्यरत आहात. मला सांगा मग, आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीचा आता तुम्ही मुद्दा काढला. शासनाने देखील एक स्वतंत्र मंत्रालय तयार केलं, आदिवासी विकास मंत्रालय. त्याचा एक स्वतंत्र मंत्री असतो. आदिवासी समाजातनं निवडून गेलेले अनेक नेते असतात, अनेक आमदार असतात. या मंडळींची काय भूमिका राहिलेली आहे आजपर्यंत? हे मंत्रालय काय करतं मला नेमकं? अ, हे असं आहे, की वरून दर्शवलं जातं आणि हम्म, अंतर्गत काही करायचं नसतं. म्हणजे जर हम्म, त्यांच्या हम्म, मनातच असते ठाम भूमिका, ह्याच्यामध्ये चुली वेगवेगळ्या झाल्या इथून सुरुवात आहे. आणि चुली वेगळ्या हम्म, हम्म, झाल्यामुळं आदिवासींमध्येच अ, पक्ष वाटप झाले. पक्ष वाटपला उमेदवारी वाटप झाल्या. एक पडला, एक आला. हम्म, तर एक आला तर तो मी माझ्या स्वतःच्या जीवावर आलो. इथून सुरुवात होते. मग त्या गोष्टीला आदिवासी हम्म, त्या ठिकाणी गेल्यावर तर कुणातरी दबावाखाली काम करायचं आहे. आणि दबावाखाली काम करत असताना हम्म, कोणताही आमदार असो, लोकप्रतिनिधी, कोणताही आमदार आजपर्यंत कोणतेही मंत्री, स्वातंत्र्याच्या काळाच्या नंतरचा विषय घेत आहे मी. आतापर्यंत त्यांनी मनापासून हम्म, हम्म, आदिवासीवर काम केलेलं नाही. हा माझा पुराव्यासहित त्यांना आपण सादर करू शकतो. नाही, त्याचं हो. कारण असं आहे, त्याचं कारण असेच आहे, की प्रकल्प विभाग आहेत आदिवासींच्या विषयामध्ये. प्रकल्प हो, विभागाचे हो. प्रकल्प अधिकाऱ्यांनाच हे काम करायचं नाही. म्हणजे त्याचं उदाहरण तुम्हाला लांबचं नाही. मी आता गडचिरोली, गोंदिया ते आपल्या कोल्हापूरपर्यंत आपण सिंधुदुर्गपर्यंत जेवढे आदिवासी आहेत त्यांना आपण एका छताखाली एका विचारानं आणत आहोत. आज हम्म, महाराष्ट्रामध्ये हम्म, जर जनगणना झाली तर 34 ते 35 लाख लोकसंख्या आदिवासींची आहे. या हम्म, 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 आदिवासींमध्ये या आदिवासींमध्ये आपण जर विचार केला शासनाच्या सवलतीचा विषय, मुळात ह्यांची जनगणनाच नाही इथून सुरुवात.
मुळात हो यांच्यावर हो. कामच करायचं नाही आदिवासी प्रकल्पांना. हम्म, आणि वारंवार निवेदनं देऊन आम्ही गेले 17 ते 18 वर्ष पुन्हा मध्ये घोडेगाव प्रकल्प म्हणून आहे पश्चिम महाराष्ट्राचं, ते 5 जिल्ह्याचं हम्म, प्रकल्प कार्यालय आहे. परंतु हम्म, वारंवार आपण त्यांच्यापुढे प्रश्न दाखल करून देखील 15 वर्ष त्यांच्याकडून एकच उत्तर येत आहे, आता फक्त आदिवासींचा सर्व्हे करायचा. मग आलेला निधी कुठे जातो? आलेला निधी कुणासाठी हम्म, वापरला जातो? आणि मग आलेला निधी तो कन्व्हर्ट करायचा दुसऱ्या विभागाला आणि मिल बाटके खाएंगे अशा स्वरूपाची भावना प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये चालू आहेत. त्याच प्रकारे पुणे हम्म, जिल्ह्याचं जे आपण म्हणालात, तर पुणे जिल्ह्यामध्ये एक पारधी समाज नुसता जवळ-जवळ 2,70,000 लोकसंख्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहे पारधी समाजाची. भिल्ल समाजाची लोकसंख्या भरपूर आहे. कातकडी बर. समाजाची लोकसंख्या या ठिकाणी भरपूर आहे. ठाकर समाजाची लोकसंख्या आहे. परंतु एकच महादेव कोळी आहे. असं टार्गेट करून त्या घोडेगाव प्रकल्पानं एकाच समाजाची विशेष प्रगती करून देण्याला हातभार लावला आणि त्या ठिकाणी मिल बाटके खाएंगे अशा स्वरूपाचं ते नेते आणि घोडेगाव प्रकल्प करत आहे. ह्याच्यामुळं महाराष्ट्रात पुण्यातले आदिवासी हा आज उपाशी मरत आहे. हम्म, त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली आहे. आपण पाहत असताल पुणेला जर कधी आला तर सिग्नलवर, फुटपाथवर पारधी समाज आज घर विना, जागा विना, उघड्यावर भिक्षा मागून त्या फुटपाथवर जीवन गुजारण करत आहे. एखाद्या जनावरापेक्षा भयंकर आहे. आपण जो विषय मगाशी घेतला की जनावर, आज जनावराला आपण आरक्षण दिली, बिबट्या, वाघ यांना पकडून त्यांना सुरक्षा, त्यांना पोलीस बंदोबस्त दिला. हे तर मानव आहेत. माणूस म्हणून तुम्ही काय शासनानं काय हे केलं? मी तर म्हणेन अशा आपल्या विषयाला मीटिंगमध्ये आदिवासी मंत्री या ठिकाणं आदिवासीचे समाजसेवक, आदिवासींचे लेखक यांची सार्वजनिक बैठक बसावी आणि त्याच्यामध्ये काय त्यांनी हम्म, आदिवासींसाठी केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी पाढा वाचून दाखवावा. जर त्यांनी आदिवासींसाठी काम केले असतील, तर सिग्नलवर, फुटपाथवर जगणारे आदिवासी त्यांच्यावर चोर दरोडेखोर म्हणून पोलिस आतमध्ये टाकतात आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे लादले जातात विनाकारण. ते कुठेतरी थांबणार का नाही थांबणार? असा प्रश्न प्रत्येक आदिवासींच्या हम्म. मनात आहे. बरोबर बरोबर. भोसले सर, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की आजपर्यंत आदिवासींच्या असंख्य समस्या आहेत, असंख्य गोष्टी आहेत, असंख्य तक्रारी आहेत, पण त्या सुटलेल्या नाहीत. त्याचबरोबरीनं आदिवासीच्या योजनाही प्रचंड आहेत, त्याच्यावर कोट्यवधी रुपये येतात. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असो किंवा मग आदिवासी मंत्रालय असो किंवा इतर काही योजना असो, सगळ्याच मार्फत कोट्यवधी रुपये येतात, वेगवेगळ्या योजना येतात, पण त्या तळागाळापर्यंत किंवा आदिवासींपर्यंत पोहोचतच नाही. या सगळ्या यंत्रणेमध्ये मग दोषी कोण आहे असं तुम्हाला वाटतं प्रामुख्यानं? ह्याच्यामध्ये दोषी त्या त्या विभागाचे मंत्री महोदय जर चांगल्या रीतीने सक्षम लाभले. दुःख आहे की स्वातंत्र्यापासून आदिवासी विभागाला मंत्री असं सक्षम मिळालं नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जर का आदिवासी मंत्री जर सक्षम भेटले आणि काम चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर दंडात्मक कडक कारवाई केली 1-2 अधिकाऱ्यांवर, तर मला वाटत नाही अधिकारी ऑफिसमध्ये बसून काम करतील. आदिवासी हे प्रत्येक पालावर पोहोचतील आणि प्रत्येक पालातलं दुःख गोळा करून आणून ऑफिसला देतील आणि मग शासनापुढे मांडून आदिवासींचे प्रश्न मिटतील. अशा स्वरूपाचे जर निर्णय घेतला गेला तर आदिवासीमध्ये बदल होईल. परंतु आदिवासी मंत्र्यांना हे मान्य नाही. हे दुर्दैव आहे. प्लस असं आहे की प्रकल्प अधिकारी हात बगला वर करून घेत आहेत. आजच्या स्थिती आहे आजची. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकारी विशिष्ट संघटनांना, विशिष्ट संस्थांना जवळ करून टेबलाच्या खालून काही प्रसाद मिळाल्यानंतर त्या संस्थेची कामं करायची आणि मग त्या संस्थेच्या नावाखाली बिलं काढून घ्यायची. भरपूर निधी त्यांच्यासाठी वापरला दाखवायचा. जर हे निधी असा वापरला जात आहे तर आज कुत्र्यापेक्षा भयंकर जीवन आदिवासी लोकांवर का, असा प्रश्न आहे. अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायला आवडेल भोसले साहेब की या आदिवासींसाठी असंख्य संघटना पण काम करतायत, असंख्य स्वयंसेवी संस्था देखील काम करतात. बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था आहेत, बऱ्याचशा संघटना पण आहेत, तुमच्यासारखे बरेचसे मंडळी पण आहेत तळागाळातनं काम करणारी.
मग तरी सुद्धा आदिवासी समाज संघटित अद्याप का झालेला नाही? आणि आदिवासी समाज जर संघटित करायचा असेल तर काय करायला लागेल? तुमचं काय ध्येय धोरण आहे? नाही, तसं म्हणलं तर साहेब हा विषय असा आहे की आज घडीला आदिवासी संघटनेत नाही असं म्हणता येणार नाही. कारण आदिवासी हा अ, सन 1990 पासून जसा जंगलाच्या बाहेर आला तसा तो हळूहळू संघटित होऊ लागला. परंतु काही दोन बर. गोष्टी अशा होत्या की त्यांच्याकडं कलंकित नजरेने पाहिले गेल्यामुळं पोलिसांची भीती होती आणि पोलिसांच्या भीतीमुळं ते लांब लांब भरकटत गेले. दुसरी गोष्ट अशी की गावामध्ये कुठं जर चोरी झाली तर एका विशिष्ट समाजाला म्हणजे आदिवासींना त्याच्यामध्ये विरघळलं जात होतं, त्याच्यामध्ये टाकलं जात होतं. तर ते थांबलं असतं तर निश्चितच एकत्रित येऊन या लोकांनी आपले न्याय मागितले असते. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगायचं झालं तर आज संघटित नाही असं म्हणता येणार नाही. भारतामध्ये बर. आदिम महासंघ म्हणून आहे, अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून काम करत आहे. आदिम महासंघाचं काम एवढं मोठं आहे की भारतातल्या 27 राज्यामध्ये आदिवासींचं काम चालू आहे. परंतु या विषयातून आदिम महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय करत आहोत आता? मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, मुलांच्या मनातील भीती दूर करणे, मुलांना विविध प्रकारे त्यांना धडे देणे, ज्ञानाचे प्रवाहात आणणे, गाव व्यवस्थेमध्ये बसवणे आणि त्या विषयातून आपण दुसऱ्यावर विसंबून न राहता आपण स्वतःने स्वाभिमानानं कष्टानं आपण आपलं जीवन घडवूया. नको आपल्याजवळ कोणी हे करायला आणि नको आपल्याला कोणी बोलायला, या विचाराने आम्ही काम चालू केलं. आनंद वाटतो की गेले 27 वर्षामध्ये माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कुटुंबातील 9वी पर्यंत 14 शाळा बदलणारा, 46 गाव भिक्षा मागणारा पोरगा 2 राष्ट्रपतींच्या पुढं आदिवासींचे प्रश्न घेऊन जातो, 6 राज्यपालांच्या पुढे तो प्रश्न मांडतात आणि मांडता मांडता आज आनंद वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये मी ज्यांना पोलिसांनी चोर दोडेखोर म्हणून जेलमध्ये टाकलं होतं अशा कलंकित जीवन जगणाऱ्या कुटुंबाला जेलमध्ये सोडून त्यांना स्वाभिमानाने गाव व्यवस्थेत आणून त्यांना स्थिर करून त्यांना गाव व्यवस्थेमध्ये घर मिळवून दिले. जर का माझ्यासारखा सर्वसाधारण एक कार्यकर्ता पुस्तक विक्री करून हे काम करू शकतो तर लोकप्रतिनिधी, पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आमदार असतील, मंत्री महोदय असतील किंवा विकास महामंडळावरचे सभासद असतील, सदस्य असतील, यांनी निस्वार्थी भावनेने असा जर विचार केला, आपल्या गावातील 5 गरीब कुटुंबाला मदत करू, आपल्या वार्डातील 5 कुटुंबाला मदत करू, आपल्या मतदारसंघातील 10 कुटुंबाला घरकुलं मिळवून देऊ, त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढून देऊ, आपल्या मतदारसंघामधले गरिबी ठेवायचे नाही, शासनाच्या सवलतीचा वाचन त्यांच्यापर्यंत करून देऊ, ग्रामपंचायत मध्ये आलेला निधी तो कशा स्वरूपात येतो त्या विषयात ग्रामसेवकांनी त्यांना माहिती कशा स्वरूपात द्यावी, अशा स्वरूपात वार्डामध्ये जाऊन जर त्यांच्या पुढे वाचन केलं, हा निधी या रस्त्यासाठी आलेला होता, घरकुलासाठी आला होता, शौचालयासाठी आला होता आणि तो निधी आम्ही या विषयावर वापरलेला आहे, जर असं काम लोकप्रतिनिधींनी केलं तर निश्चितच महाराष्ट्रातीलच नाही देशातील गरिबी थांबल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुःख वाटतं साहेब की या देशामध्ये सर्वांगीण विकास दाखवला जात आहे. आता गेले 10 वर्षामध्ये मीडिया एक विशिष्ट दुखण्याच्या मागे पळत आहे. सर्वांगीण विकास या दुखण्याच्या मागे पळत आहे. सर्वांगीण विकास कोणाचा? तर ज्यांनी काँक्रिटीकरण केले, ज्यांनी काँक्रिटी जंगल बांधली, ज्यांनी काँक्रिटीकरणाच्या विषयातून जमिनी हस्तगत केल्या, ज्यांनी जंगल नाहीशी केली, त्यांचा सर्वांगीण विकास. ज्यांनी जंगल सांभाळली त्यांना उघड्याव पाडून, त्यांना गावकोशा बाहेर ठेवून, त्यांची वनवन भटकंती करून जंगलातले प्राणी बाहेर सोडले आणि जंगलातल्या प्राण्यांकडून आता त्यांच्यावर हल्ला करायला लागले. पोलीस कटाळले आता जंगलातले प्राणी त्यांच्यावर हल्ला करत आहे. हे दुर्दैव आहे. हे जोपर्यंत थांबत नाही, मीडिया सत्य परिस्थितीच्या आधारावर जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत साहेब भारताची दुर्दशा थांबणार नाही. असं दुर्दशा थांबणार. अगदी सर्वंकष मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. आदिवासी समाज हा बहुसंख्येने आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. वेगवेगळ्या जंगल सोडून बाहेर आला असला तरी त्याच्या समस्या, त्याच्या तक्रारी व्यथाल्या नाहीत. नामदेवराव भोसलेंसारखी असंख्य माणसं, असंख्य संघटना त्यांच्यासाठी झटतायत.
तरी देखील अजून सरकारी यंत्रणा म्हणावी तशी जागी झालेली नाही. त्या सरकारी यंत्रणेला ज्या दिवशी जाग येईल, सर्वांचा जोर प्रयत्न ज्या दिवशी लागेल, त्या दिवशी आदिवासी समाजाच्या असंख्य तक्रारी, असंख्य समस्या मला वाटतं दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास नामदेवराव भोसले यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. आपल्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं, आपल्या समाजसेवेच्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकातनं वेळ काढून नामदेवराव, आपण एबीसी न्यूज नेटवर्कसाठी आपण आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी नेटवर्क तर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि या थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात. थँक्यू. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.